लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी पटना साहिब मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. यंदाच्या या निवडणुकीत भाजपा सरकार बहुमतानं विजयी होईल असा विश्वास रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेशमधल्या गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार रवी किशन यांनीही नामांकन अर्ज आज दाखल केला. उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय रॉय आज वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज त्यांनी भरलाय. वाराणसीतून भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी रिंगणात आहेत. यापूर्वी 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत अजय रॉय यांनी या मतदारसंघातून पराभवाचा सामना केला होता. झारखंडमधल्या गोड्डा लोकसभा मतदारसंघातून निशिकांत दुबे यांचा नामांकन अर्ज दाखल झाला आहे. दरम्यान मध्य प्रदेशच्या बैतूल इथल्या 4 मतदारसंघात आज फेरमतदान होतंय. मतदान झाल्यानंतर या मतदारसंघातली सामग्री घेऊन जाताना बसला आग लागल्यामुळे सामग्री जळली होती. त्यामुळे या मतदारसंघात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आज मतदान होणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन